मित्रांनो, हाच तो गुरु आहे ज्यानं जबरदस्त असं वनश्रीच्या मैदानामध्ये पळ दाखवला। त्याचा पळ पाहून पब्लिक अक्षरशः वेडं झालं होतं। बैलगाडी मालक जीवनाप्पा देडगे नांदेडसाठी यांचा भारत आणि गुरु पळाला, अतिशय सुंदर जोडी पळाली। आता म्हणलं सेमीत आपलं काय ठाव ठिकाण लागायचं दिसत नाही म्हणलं, नंतर नाही म्हणलं बघूच काय असेल, आज काहीतरी घडण भेटते। आणि महत्त्वाचं म्हणजे एक महादेवाचा नंदी आपल्या दारात उभा राहतोय, ह्याचा एक सगळ्यात मोठा आनंद वाटला। ते नंदी पण आपलेच आहेत, पण मला एक असं वाटतं की त्या नंदीच्या पुढचा नंदी आपला असावा आणि स्पर्धात्मक असावा। कुठल्या नंदींबरोबर पळायची तुमची अशी खूप इच्छा आहेत। प्रथमतः म्हणजे मला माझं स्वप्न आहे बकासूर, जे देव ह्या क्षेत्रातला देव मानतात त्याच्याबरोबर पळायची प्रथमतः इच्छा। बकासूर पासूनच माझी सुरुवात झाली ह्या क्षेत्रात यायचं। ते बकासूरच्या सगळे व्हिडिओ पाहत होतो। बकासूर पासून असा एक वेगळा ट्रॅकच चेंज झाला माझा तो, की काहीतरी एक वेगळा छंद चालू झाला। मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत नातेपुते या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी नवीन नादातील नवीन बैलगाडी मालक सागर हॉटेलचे प्रसिद्ध बैलगाडी मालक शाहिद मुलानी सर आहेत। नमस्ते। नमस्ते शाहिद काय चाललंय? काय निवांत। पहिल्यांदा तुमचं मैदान रिपोर्टर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि विशेष म्हणजे फक्त यांचा नाद 5च महिन्याचा आहे, नवीनच नाद सुरू केलेला आहे। बऱ्याच दिवसापासून दादांची अपेक्षा होती की आमची एक नवीन नादातल्या नवीन बैलगाडी मालकांची मुलाखत व्हावी, म्हणून ही मुलाखत घेतोय मित्रांनो। आणि त्याला कारणही तसंच आहे, कारण की त्यांच्या गुरुनं परवा दिवशी जे MM नानांचं वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं वनश्री केसरी मैदान झालं, या मैदानामध्ये त्यांनी 3य क्रमांक पटकावलेला आहे। तर भाई, तुमचं पहिल्यांदा आमच्या मैदान रिपोर्टर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। नमस्कार। काय सांगाल, आपण व्यवसाय काय करता? माझा व्यवसाय प्रथमतः हॉटेल व्यवसाय आहे माझा। हॉटेल व्यवसायातून बसल्या बसल्या त्या ठिकाणी थोडासा बैलगाडी क्षेत्राचा व्हिडिओ बघत, तुमच्या चॅनलवरचे ते व्हिडिओच्या क्लिपा वगैरे बघत, लाईव्ह बैलगाडी शर्यतीच्या हे बघत असताना अशी एक इच्छा झाली की आपलंही कुठंतरी काहीतरी एखादी वस्तू अशी असून पळावी। आणि ह्यात हिथून मागं तुम्ही ज्यावेळेस तुमचा हॉटेल व्यवसायामध्ये मग असायचा, त्यावेळेस हॉटेलमध्ये ज्यावेळेस तुम्ही काउंटरला बसायचा त्यावेळेस मोबाईलवरती व्हिडिओ पाहायचा का? हा, पाहायचो, व्हिडिओ पाहायचो। त्या ठिकाणी बैलांच्या मोठमोठ्या बैलांच्या शर्यती पाहायचो, त्यांचे ते एक तो आनंद आहे, तो वेगळा आनंद वाटला मला। आणि त्यातून म्हणलं एक आपली बी एक सुरुवात करावी। मी एक सुरुवातीला एक आदत घेतला। आदत घेतल्यानंतर आदतचा काय मला असा काय म्हणावा असा रिझल्ट मिळाला नाही। कुठून घेतला आदत? त्याचं नाव काय? आदत खरसुंडीच्या तिकडून घेतला होता। घेतल्यानंतर तो एक वर्ष सांभाळला मी, परंतु मला त्याचा काही रिझल्ट असा गट निघाला तर गटाच्या पुढे कधी गेलोच नाही। मग त्याच्यानंतर असंच फेरायला जात होतो, एक मित्र म्हणला तुम्ही थोडंसं एक वस्तू घेता का? मग त्यावेळेस हे तेजा नावचा हा बैल, किती महिन्यापूर्वीची खरेदी? हा 4-4.5 महिन्यापूर्वीची खरेदी। आणि 4-4.5 महिन्याची कितीची खरेदी? ती खरेदी माझी छोटीच आहे। तेजा मी घेताना 70,000लाच तेजा घेतला होता। तेजा घेतला 70,000ला घेतला। त्या ठिकाणी घेतल्यानंतर एक 8 दिवसातच एक मैदानाला गेलो तुम्ही। त्या मैदानाला चांगल्या बैलाबरोबर त्यांनी पहिल्याच मैदानाला फेरा नव्हता, काही नव्हतं, पहिल्याच मैदानाला त्यांनी घासाघाशी नानाच्या गाडीला केलती। आता बैलाचं नाव घेत नाही, नंदी सगळी आपलीच आहेत, सारे समान आहेत, त्यामुळे कुणाच्या बैलाची नावं घ्यायची नाहीत। तिथं घासाघाशी चांगली झाली। तिथून आलो, मला वाटलं काहीतरी आपलं घडल। मग तिथून नंतर एक 8-10-12 दिवसात पेनूरचं मैदान होतं। पेनूरच्या मैदानाला बी त्यांनी चांगल्या प्रकारचा आपल्याला पहिला गुलाल मिळवून दिला। पेनूरचं पहिलं मैदान गुलाल केला हा, तेजानं गुलाल केला। नंतर निमगावचा मैदानाला फायनलसाठी राहिला। निमगाव कुठलं? हा, मगराचं निमगाव आहे का, तिथं आत्ता चालूला राहिला। नंतर त्याच्यानंतर एक असंच 40गावचे माझे मित्र आहेत, शाहबाज म्हणून आहे, अनवर शेठचे चिरंजीव, ते म्हणले भाई म्हणले तुम्ही इतकं फिरताय, तुमचं इतकं आहे, तर एक
चांगली वस्तू आहे, मी तुमच्याकडे एक पाठवतोय. म्हणलं पाठवा, पण माझी इतकी बैल सांभाळायची आता सध्या म्हणजे तेवढं मॅनेजमेंट होईल मला न होईल ह्याची मला खात्री नाही. मग ते म्हणले नाही बघा तरी कसं कसं होते. मग त्यांनी एक 3-3.5 महिन्यापूर्वी नाच्या पाठवला. नाच्या पाठवला. नाच्या पाठवल्यापासून कमीत कमी एक त्यांनी 4-5 गुलाल केले. तिथून त्याची सुरुवात चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. मग असंच बोलत बोलत एक दिवशी आमचे तळेगावचे साडू मिस्त्री त्यांचा फोन आला मला. शाहिदभाई म्हणले काय नाही म्हणले, मला तुम्हाला एक देवाबरोबरचा पळणारा देवाबाई बरोबर पळणारी एक वस्तू द्यायची आहे म्हणजे. आता चांगली एक वस्तू आहे माझ्याकडे, म्हणजे मला तुम्हालाच द्यायची इच्छा आहे. म्हणजे तुमच्या दावणीला मला त्याला बघायचं आहे पळताना. मग ते म्हणले असंच बसले बसले आम्हाला आमचा सहज विषय निघाला. मग चालेल म्हणलं करू आपण. मग हा गुरु घेतला गुरु. मित्रांनो, हाच तो गुरु आहे ज्यानं जबरदस्त असं वनश्रीच्या मैदानामध्ये पळ दाखवला. त्याचा पळ पाहून पब्लिक अक्षरशः वेडं झालं होतं. तो गट क्रमांक कितीमध्ये पळाला? गट क्रमांक 40 मध्ये पळाला तो. आणि कितव्या चाकोरीतनं? गट क्रमांक 40 मध्ये 2 नंबर तासाला. 2 नंबर तासाला. आणि त्याचा पैरेकरी कोण होता? त्याचा पैरेकरी नांदेड सिटीचे जीवनाप्पा त्यांचा भारत होता. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक जीवनाप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारत आणि गुरु पळाला. अतिशय सुंदर जोडी पळाली. प्रेक्षकांनी अक्षरशः तोंडामध्ये बोटं घातली की ही जोडी किती सुंदर पळते. आणि त्यानंतर सेमी क्रमांक किती मध्ये? सेमी क्रमांक 5 मध्ये 7व्या नंबरला 7व्या गट तासाला. म्हणजे कडनच पळालो. त्या ठिकाणी सेमीत पण असं वाटलं की ते सेमीचा गट पाहिला का आता म्हणलं सेमी सगळा पाहिला. हा सेमी पाहिला. आता म्हणलं सेमीत आपलं काय ठाव ठिकाण लागायचं दिसत नाही म्हणलं. नंतर नाही म्हणलं बघूच काय असेल, आज काहीतरी घडल. आज मनापासून इच्छाच होती की काहीतरी वेगळं आज करायचं. मग त्यात 7च्या 7 गटात 7 तासावर टॉपच्या गाड्या म्हणजे नाव न घेण्यासारखी टॉपचे, जेणेकरून आता चोराड्याला ज्यांनी 1 नंबर केलाय ते आमच्या गाडीच्या शेजारच्या तासाला होते. म्हणजे सगळे नामांकित सगळे. आता चालूला एक म्हणजे एक मागच्या 4 दिवसात 1 नंबर चोराडे मैदान ओपनला केलेलं ते आमच्या सेमीला होते. मग आता म्हणलं चला काहीतरी बघू. पण त्या सेमीला आपल्या गुरुने आम्हाला साथ दिली. गुरुने भारतने तो सेमी बी चांगल्या पद्धतीने काढला. अतिशय आनंद झाला त्याचा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा गुरु ज्या वेळेस आला आपल्याकडं त्या दिवशी आल्यापासून तो आजारी होता. त्याला 102.6 ताप होता. म्हणजे इतक्या ह्याच्यात असताना तो ट्रेसमध्ये असताना सुद्धा तो त्या दिवशी आपल्याला ते गुलालाचं त्यांनी आपल्याला मान दिला. त्याचं न भूत न भविष्य विसरण्यासारखं. आता हे सगळा नवीन नाद 5-6 महिन्याचा नाद, हा नाद का करताय? एवढा मोठा आर्थिक हे कशासाठी? एवढा सगळा अट्टहास कशासाठी? या मागं कधी ह्या क्षेत्राशी आमचं कधीही कोणीच नव्हतं. सुरुवातीला आपला एक म्हणजे आपण यात उतरलोय तर आपल्याला एक असं वाटलं की यातून काहीतरी वेगळं, पण आपलं नाव, आपली बाकीच्या सगळ्या गोष्टीचा एक विचार केला तर चांगलं वाटलं मला. ते हे नाव होतंय, समाधान भेटते. आणि महत्त्वाचं म्हणजे एक महादेवाचा नंदी आपल्या दारात उभा राहतोय ह्याचा एक सगळ्यात मोठा आनंद वाटला. काय नंदीविषयी काय वाटतंय? ह्या सगळ्यात चारी पण मला सगळेच नंदी माझ्या हृदयात आहेत. आणि ह्यांनी माझं कमी दिवसात इतकं नाव लौकिक केलं. मला त्यांच्यापासून ज्या अपेक्षा नव्हत्या त्या अपेक्षेच्या पुढं त्यांनी मला नेऊन ठेवलं. त्यामुळे त्यांचं कधीच न विसरण्यासारखं माझ्या मनात. ज्या मला मुलांनी सांगितलं महादेवावरती तुमची खूप श्रद्धा आहे. हो, 100%. काय सांगाल? आणि नंदींवरती पण खूप आहे. हो. काय एखाद्या वेळेस या 5 महिन्यात काय अशी गोष्ट, एखादा अनुभव प्रेक्षकांना सांगाल? काय आपण महादेव नगरीत राहतो, महादेवाच्या पायथ्याला राहतो, त्यामुळं आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवून राहतो. आता हे नवीन आला तुम्ही नादामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तेजा घेतला. तेजा घेतल्यानंतर तेजाला पळवत असताना पहिल्यांदा नवीनच नादात उतरला. नादात उतरल्यानंतर तुम्हाला कुठं जाणवला की बाबा आता आपण नवीन आहे?
कुणी कुणी तुम्हाला सपोर्ट केला, सहकार्य कोणी केलं? पुणे जिल्ह्यातले असतील बैलगाडी मालक, सातारा जिल्ह्यातले असतील, छत्रपती संभाजीनगरचे असतील, अहिल्यानगरचे असतील. मी ज्यावेळेस ह्या क्षेत्रात नवीन पडलो त्यावेळेस मला कसलंही गंधच नव्हतं, म्हणजे कोण आहे आणि कुठला बैल कुठं आहे, कोणाचा बैल कुठला आहे हा कसलाच म्हणजे माहीत नसताना आज पैऱ्याला तर खूप अडचणी आल्या मला सुरुवातीला. माझा बैल ज्यावेळेस असा आणला त्यावेळेस थोडंसं मला पैऱ्याला अडचणी आल्या. मी त्यावेळेस वायदी देऊन बैलाबरोबर पळलो. त्या बैलाने आपल्याला गुलाला दिला. नंतर तिथून गुलाल मिळाल्यानंतर सुद्धा पैरे मिळत नव्हते. मग नंतर वायदी देत कुठंतरी एक दोन गुलाल घेतले. परंतु आज अशी परिस्थिती झाली, गुरु घेतल्यापासून नाच्या घेतल्यापासून नाच्याने पहिल्या मैदानापासून गुलालाची आम्हाला रथ लावली. त्यामुळं त्या नाच्याला पैऱ्याचा आम्हाला आत्तापर्यंत कधी त्रास झाला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे माझा एक स्वभाव असा आहे की वायदीपेक्षा माणुसकीवर मी बैल जास्त दिला आत्तापर्यंत. आणि मी आत्तापर्यंत ज्या बैलांना 3-3 वर्ष आमच्या बरोबर म्हणजे गुलाल नव्हता ते आमच्या नाच्या बरोबर घेऊन त्यांना गुलाल मिळालेत, ते गुलालात राहिलेत. त्याचा जे आनंद होता तो मला सगळ्यात चांगला आनंद वाटला. बघा मित्रांनो, हे नवीन बैलगाडी मालकांचे विचार आहेत. हे विचार तुम्ही आत्मसात करायला पाहिजे, ही नवीन तरुण पिढीने आत्मसात करायला पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्हाला कोण सहकार्य करतं? तुमची ही नवीन टीम जुळणी कशी झाली? या नवीन टीमची सुरुवातीला मला म्हणजे ह्या क्षेत्रातली काहीच माहिती नव्हती. आमचे सुट्टी मेकर हे ते दीपक रुपनवर असतील, विनोद रुपनवर असतील, ऋतिक ऋषिकेश असेल, सोमाभाऊ असेल, नंतर नेवरा भाऊ असेल, ह्या मला म्हणजे कसलीच माहिती नसताना यांनी मला इतकं सपोर्ट केलं, इतकं त्यांनी ज्या त्या ठिकाणी काय गोष्टी असतात त्या गोष्टी मला दाखवून दिल्या त्यांनी की हे आपल्याला हे असं नाही, हे असं करावं लागतं, आपल्याला इथं हे करावं लागेल. त्यांची माहिती मला गायडन्स होत गेलं. त्यांनी चांगल्या पद्धतीने मला गायडन्स केल्यामुळं मी आज ह्या ठिकाणी पोचलो. हे सगळं तुम्ही करत असताना तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये बसलेला असताना, रेस्टॉरंटमध्ये बसलेला असताना इतरांची बैलं तुम्ही लाईव्हला पाहायचा, त्यांची व्हिडिओ पाहायचा, त्यांची मुलाखत पाहायचा. त्यानंतरनं आज स्वतः तुमची बैलं ज्यावेळेस मैदानात पळायला जातात आणि तुम्ही हॉटेलमध्ये असताना ते सगळं पाहता, ते पाहिल्यानंतर मनामध्ये काय वाटतं? असं ते नंदी पण आपलेच आहेत, पण मला एक असं वाटतं की त्या नंदीच्या पुढचा नंदी आपला असावा आणि स्पर्धात्मक असावा. आणि ते काल गुरुने मला सिद्ध करून दाखवलं. म्हणजे माझी जी इच्छा आहेत तर त्याच्या पुढं तो अजून पूर्ण करेल. परंतु त्या काल मला त्यांनी दाखवून दिलं की आपण त्या स्पर्धेत आहोत, हम भी किसी से कम नाही. त्या पद्धतीने तयारी आम्ही चालू ठेवली. तो जो 5वा सेमी झाला हा सगळा मैत्रीपूर्ण सेमी झाला. पण चर्चा खूप झाली, खूप चर्चा मोठी चर्चा झाली. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या टॉपच्या सेमीमध्ये पळत असता, ज्यावेळेस टॉपची बैलं तुमच्या सेमीमध्ये पळत असतात किंवा गटाला पळत असतात आणि त्यावेळेस तुम्ही तुमच्या अंगातली कला दाखवता, तुमची बैलं अंगातली कला दाखवतात, तुमची बैलं मालकाने केलेली तयारीची सगळी कसपणाला लावून ज्यावेळेस विजेती ठरतात त्यावेळेस तिथला जो आनंद असतो, तो गुलाल असतो, हा अतिशय म्हणजे वाखाडण्याजोगा असतो. त्याचं कौतुक करायला हवं, म्हणूनच ही मुलाखत होती मित्रांनो. आणि हे नवीन नादातले नवीन शिलेदार आहेत, हे भविष्यातले एक प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत. दादा, हे सगळं करत असताना कुठंतरी वाटतं का एवढ्या 4 खरेद्या घेतल्या, पण टॉपच्या म्हणजे आत्ता सध्याच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये अतिशय वेगवान धावतात आणि कायम गुलालात राहतात त्या नंदींबरोबर तुमचे नंदीसुद्धा एकत्र एका जोट्यात पळायला हवेत, अशी अपेक्षा आहे का? कुठल्या नंदींबरोबर पळायची तुमची अपेक्षा? अशी खूप इच्छा आहेत. प्रथमतः म्हणजे मला माझं स्वप्न आहे बकासूर, जे देव ह्या क्षेत्रातला देव मानतात त्याच्याबरोबर पळायची प्रथमतः इच्छा आहे. त्यांच्या जोट्यात एकदा तरी पळायची इच्छा आहे. त्यानंतर जे नामांकित आहेत त्यांच्याबरोबर आपण एक दिवशी पळावं अशी मनापासून इच्छा आहे. निश्चित तुमची इच्छा पूर्ण होईल. त्याचबरोबर भाई, हे सगळं करत असताना तुम्ही बैलगाडी मालक होण्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही लाईव्हला हॉटेलमध्ये बसलेला होता त्यावेळेस तुम्ही पाहायचा व्हिडिओ, लाईव्ह पाहायचा, मुलाखती पाहायचा, त्यात तुमचा सगळ्यात आवडता नंदी कोणता? माझा सगळ्यात आवडता नंदी बकासूर.
आणि बकासूरपासूनच माझी सुरुवात झाली ह्या क्षेत्रात यायचं. ते बकासूरच्या सगळे व्हिडिओ पाहत होतो. बकासूरपासून असा एक वेगळा ट्रॅकच चेंज झाला माझा तो, की काहीतरी एक वेगळा छंद चालू झाला. ते एक नवीन आला तुम्ही त्यावेळेस वाटलं तुम्हाला की बाबा आता आपण पण बैलगाडी मालक झालो. हां, हे सगळे ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत किंवा नवीन आलेले बैलगाडी मालक, सगळ्यातला उत्कृष्ट म्हणजे सगळ्यांशी मन मिळावं, सगळ्यांशी बोलणारा चालणारा, ज्यावेळेस तुम्ही मैदानात गेला त्यावेळेस आवर्जून प्रतिसाद देणारा असा कोणता बैलगाडी मालक भेटला जो तुम्हाला आवर्जून प्रतिसाद देतो? असे सगळेच आहेत, कोणाचं नाव घेता येत नाही. आणि सगळेच आपल्यासाठी आपल्याबद्दल चांगलं मत आहे, आपल्याशी चांगले वागतात, चांगले बोलतात. आपल्याला स्वतःहून त्यांनी चांगले पैरे दिलेत. आत्ता मी पैऱ्यात पडलो, मला माझ्या बैलाचे काही व्हिडिओ नसताना मला त्यांनी नुसत्या शब्दावर बैल दिला. स्वतःहून पावत्या टाकून तुम्ही बैल घेऊन या तिथं. आता याच्या पलीकडे तर अजून सहकार्य केलं जास्त खूप गाडी मालक आहेत की त्यांनी मनापासून आपल्याला सहकार्य केलं. म्हणजे मित्रांनो बघा, नवीन येणाऱ्या माणसांना सुद्धा आपलं बैलगाडी शर्यत क्षेत्र सहकार्य करू शकतं आणि सहकार्य करतंय. हे सगळं भाऊंनी सांगितलं नाव घेण्यापेक्षा ते सगळ्यांचं सहकार्य हे सगळं करत असताना कुठंतरी व्यवसायातनं बैलगाडी शर्यत क्षेत्राकडे वळल्यानंतर मन आणखीन रमू लागलं. हा खूप आता ह्याच्यात हा इतका छंद वाढत गेला की तो आता कुठल्या स्टेजला जाईल तो सांगता येणार नाही, पण स्टेज वाढत गेली. पण हे सगळं करत असताना व्यवसायाकडे दुर्लक्ष होत नाही, घराकडे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत नाही ना? महत्त्वाचा तोच आहे. माझा जरी हा छंद असला तरी मी माझा छंद मी इथं बसून पूर्ण करतो. असा विनाकारण म्हणजे हा व्यवसायात व्यत्यय येईल असा कुठलीही गोष्ट मी व्यवसायाकडे पूर्णपणे लक्ष देऊन मी छंद बी पूर्ण करतोय, माझा व्यवसाय पण जागेवर ठेवलेला आहे. मित्रांनो, छंदही पूर्ण केला जातोय आणि व्यवसायही जागेवर ठेवला आहे. किती तुमचे हॉटेल्स आहेत दादा? माझे 2 हॉटेल आहेत. एक हॉटेल आणि लॉजिंगचं आहे, एक फॅमिली रेस्टॉरंट मोठं आहे. हां. कशा पद्धतीने हे ग्राहक कशा पद्धतीने माझ्याकडे ग्राहक चांगल्या पद्धतीने आहेत. आता माझे दोन्ही हॉटेलला एक 50 लोकांची नाही 50 लोकांची आता टीम आहे माझ्या हॉटेलला. कामगार वर्ग 50. आज 50 कुटुंबाशी आपण लगत जोडलं गेलेलो आहे. पण ह्या क्षेत्रामुळे आणखीन किती कुटुंबाशी जोडलं? ह्या क्षेत्रात आल्यापासून अजून खूप साऱ्या अशा कुटुंबाशी माझी मैत्री होत गेली. सगळं व्यवसायामुळे तर हॉटेल व्यवसायामुळे तर तुम्ही सर्वसामान्याच्यात तर पोहोचला, सगळ्या स्तरातली लोक तिथे येत असतात. पण ह्या क्षेत्रामुळे आणखीन म्हणजे आणखीन सखोल उतरला गेला, वेगवेगळ्या भागात तुमची नाव व्हायला लागलं. ते कसं वाटतं सगळं पाहिलं? तोच आनंद मोठा आहे. एक आपला छंद बी पूर्ण होतोय आणि आपल्या हॉटेलच्या व्यवसायात पण वाढ होती. ह्या छंदानं काय नुकसान होत नाही. तो हा नाव ही नंदी आपली पुढंच चांगलीच होती. हे सगळं करत असताना आता तुम्ही नवीन नादात आहे, हे सगळं करत असताना बैलांच्या खुराकापासून ते अगदी पावत्या नोंदवण्यापर्यंत तर ते बाकीच्या सगळ्या गोष्टी, हा सगळा आर्थिक भार वाढत चालला. पण हा आर्थिक भार कुठं ताण देतो का? असा काय ताण आत्तापर्यंत जाणवला नाही आणि भविष्यात हा नाही जाणवणार. परंतु म्हणजे जे गरिबांची बैल आहेत ते मी माझ्या बैलांवरून एक अभ्यास केला की त्यांच्या बैलांची कशी उपजीविका भागवतात मी सांगू शकत नाही, पण 100% त्यांच्या बैलांना पैरे द्या. तुम्हाला जर तुमच्या गुरुच्या किंवा इतर बैलांची, तुमच्या दावणीच्या बैलांच्या तोडीस तोड पळणारा सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा बैल जर पैऱ्यासाठी आला तर तुम्ही पैरा द्याल का? मी अगोदर देणार निश्चित. आम्ही आत्तापर्यंत सगळे माझे जेवढे आत्तापर्यंत गुलाल झालेत हे सर्वसाधारण माणसाबरोबरच झालेले. आत्तापर्यंत मी कुठनाच्याही मोठ्या जोट्यात पळवलेलो नाही. मी गुलाल घेतला तरी ती सर्वसाधारण माणसाच्याच जोट्यात घेऊन घेतलेलं आहे. बघा, म्हणजे हे विचार आहेत मित्रांनो नवीन आलेल्या बैलगाडी मालकांचे. अशा पद्धतीने
एक चांगली नाण्याची बाजू पण आपण दाखवण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे की नवीन या क्षेत्राकडे लोक वळू लागलेली आहेत. अशी बरीच लोक आहेत जे अजूनपर्यंत पडद्याच्या आड आहेत ती आता पुढे यायला लागली, कारण की त्यांचे नंदी, त्यांनी केलेली मेहनत, त्यांचे नंदी त्यातनं दाखवून देतात, अतिशय सुंदर धावत आहेत. दादा शाहिद भाई, आपण पुन्हा वळूयात आता गुरुकडं, ज्याची संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे, खूप चर्चा झाली आणि मैदान पण वनश्री केसरी त्याच तोडीस तोड झाले, नामांकित नंदीही सहभागी झाले होते. तर त्या दिवशी गाडी कोणी चालवली, भारत आणि गुरुची? भारत आणि गुरुची गाडी मुश्रफ ड्रायव्हर आपले बुतकर हा त्यांनी चालवली, म्हणजे नानांचा शिष्य. ह्या गाडीवर नानांचा चेला. गुरुची गाडी नानांनी पण चालवली, फेरा नानांनीच टाकलेला आहे आणि मैदानाला मुश्रफ बसलेला आहे. ते पण असा प्रॉब्लेम झाला की नानांच गाडीवर बसणार होते, परंतु त्यांची गाडी आणि आपली गाडी समान लागल्यामुळं नानांना मुश्रफला बसवावं, म्हणजे एकाच सीमित लागल्यामुळे. हा, म्हणजे शेजारी लागल्यामुळे मुश्रफला बसायला. पण गुरुचेला एकदम दोघं पण कशी काय? हा, ते एकदम छान आहेत, त्यांचा स्वभाव चांगला आहे. त्यांनी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत खूप सहकार्य केलं, त्यांचं असंच सहकार्य कायमस्वरूपी राहावं हीच नाही राहणार निश्चित. तुमचा स्वभाव जाणून येतो मुलाखतीच्या माध्यमातून. आता ओळ्यात आपण ज्या महाराष्ट्राला ज्या मैदानाची ओढ लागली ते म्हणजे सुनील मोरे सरकार यांचं जनतेच्या मनातलं पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान. काय सांगाल त्या मैदानाच्या विषयी? त्या मैदानाची इतकी आतुरतेने आम्ही वाट पाहतोय आणि असं वाटतंय की आज समालोचक आपले सुनील मोरे यांनी गोरगरिबांच्या बैलांसाठी हा मोठा ट्रॅक करून दिलेला आपल्याला आहे आणि त्या ट्रॅकमध्ये सर्वसाधारण बैलगाडी मालकच ते हिंद केसरी बनावेत हीच आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्यात आपला कुठंतरी एक सहभाग असावा. ज्यावेळेस तुमचा सेमी पळून आला त्यावेळेस मोरे सरकारांनी पुकार दिला की पेडगावच्या मैदानामध्ये ह्यावेळेस 70% तरी नवीन चेहरे पाहायला मिळतील. एक बैलगाडी मालक म्हणून काय वाटतं तुम्हाला? 100% मोरे सरकारांचं हे वाक्य सत्य ठरणार. मित्रांनो, मी एवढंच सांगू शकतो, त्याचा त्या दिवशीचा गुरुचा पळ पाहून निश्चितच गुरु पेडगावच्या मैदानामध्ये चांगली कमाल करणार. आणि अतिशय सुंदर अशी मुलाखत शाहिद भाईंनी दिलेली आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसांची त्यांची इच्छा होती, नवीन नादात आले त्यावेळेस हंगाम नुकताच बैलगाडी शर्यतीचा यात्रा उत्सवाचा सुरू होता. ते म्हणले दादा आमची एक घरी एकदा मुलाखत घ्या. तर त्यांना मी सांगितलं होतं की पावसाळ्यामध्ये दादा निश्चित तुमची मुलाखत होईल आणि तो आज योग जुळून आला. एका नवीन बैलगाडी मालकाची मुलाखत घेताना एक नवीन चेहरा उजेडात आणताना कुठंतरी आम्हाला सुद्धा समाधान वाटतंय. शाहिद भाई, तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आता आपण बोलूयात गुरुच्या सुट्टी मेकरकडे. दादा तुमचं नाव काय? सोमनाथ शिंदे. गाव कुठलं सोमनाथ भाऊ? डोंबळवाडी. मग एवढ्या लांबनं कसं काय इकडं नेमकं याला नात्यापुत्याला कसं काय सगळं नियोजन करा? म्हणजे आपला एक प्रकारचा नादच आहे पहिल्यापासून. बरं. कुणाची बैल असू दे आपण पहिल्यापासून सोडायला जातो, काय अडचण नाही. बरं. कसं आहे सुट्टीला खाली गुरु? सुट्टीला एक शाना बैल, जिथं आपण थंब म्हणले तिथं पट्टीला पाय लावून उभा राहिला पाहिजे. बरं. बघा मित्रांनो, पट्टीला पाय लावून उभा राहिला म्हणजे पाठीमागच्या साईड शाना एकदम, पुढे अजिबात नाही. इथं भरपूर 1 इंच सुद्धा पुढे येणार नाही, हलणार नाही, काय नाही, शांत उभा राहणार, एकदम शांत उभा राहणार. बाकीची दुसरी कशी ह्या कसा आहे? सगळ्यात भारी तो उभा राहा म्हणले की तिथं राहूनच उभा राहणार पट्टीच्या मागाचं. आणि तेजा आणि पलीकडचा नाच्या पण तसंच आहे. नाच्या पण तसंच आणल्या येड्यागत केलं, 7-8-10 जण लागायची लोंबकळायला. परत हळूहळू त्याला ट्रेन केला, मग तो बी एकट्याला सुटायला लागला. शाहिद भाईंचं कसं काय तुम्हाला मार्गदर्शन असतं? काय कसं काय? ही नवीनच नादात आहेत, कसं काय? मग त्यांच्यासारखा मालकच म्हणजे बैलगाडीसारखा मालकच आजपर्यंत बघितलं नाही. इथनं हलताना जर म्हणलं ते घेऊन गेल्यासारखं फोन नाही, काय नाही, तुमच्या मनाला वाटेल तसं करा, कुणासोबत पायरा करा. त्यांना पायरा केलेलाच असतो ऑलरेडी. तुमच्या मतानं कुठल्या खांदी झुपाय त्या खांदी झुपा, काय करा ते निर्णय कोण घेतो? कुठल्या खांदी कसं झुपायचं? का ऐन वेळ तो घेतला जातो, गाडी कुठं लागते त्या गाडी कुठं लागते त्याकडून. आणि पैरे करायचा बैल कसा असेल त्याच्यावर सगळे नियोजन होतं का? पैरे करायचा बैल कसा असेल तर. तुम्हाला कोण कोण सहकार्य करतं दादा? अजून हे ऋषी वायशे, सोनिया रुपनगर. ऋषी वायशे भाऊंचं गाव कुठलं? सगळे आम्ही डोंबवाडी, सगळी डोंबळवाडीची. तिथून 15 किलोमीटर गाव आहे आमचं. मित्रांनो बघा, 15 किलोमीटर गाव आहे आणि शाहिदबाईंची मुलाखत आहे, त्याच्यामुळं खास डोंबळवाडीने शाहिदबाई पण थांबले की बाबा नाही, माझी जी नियोजन करणारी जी सगळी मुलं आहेत, सुट्टी मेकर आहेत, ते पण येऊ द्या, माझीच मुलाखत घ्या. पण ते आल्याशिवाय मुलाखत सुरू करायची नाही. ते आले, ते पलीकडनं मुलाखत पाहत होते, शाहिदबाईकडून मुलाखत देत होते. त्या पद्धतीने शाहिदबाईंच्या चेहऱ्यावरती समाधान कसं होतं? पुढं त्यांची विश्वासातली माणसं होती आणि हा विश्वास हे जपलं गेलं पाहिजे. तर आता
खाली झेंडा टाकत असताना झेंडा पंचांचा मार तर लय वेळा खालाय लय हसायला. खाल्लाय का? कशामुळे खायला लागतो मार? कारण बैल बी काय वेळेस काय असतं एक पाठीमागं जे प्रेक्षक असतं बरं. ते डावचा डवच करत असतं ओरडत असतं त्याच्यामुळे बैल बी मागची बितारते ती पुढे सारखे जा करते ती. बरं, मग त्याच्यामुळे ही आपली जोडी पुढे आणि आपली जोडी पुढे आली की तिकडून झेंडा पंच हसूड घेऊन आलेलाच असतो मागाना. गुरु बरोबर सगळ्यात जास्त तुम्हाला म्हणजे आता पहिल्यांदाच आला तुमच्याकडे पहिलंच मैदान. पहिलंच मैदान हां. भारत बरोबर. भारत अजून कुठल्या बरोबर पळताना बघायला आवडेल? कोणत्या कोणत्या नंदीबरोबर पळताना आवडेल तुला वाटते? म्हणजे सुट्टीच्या त्याचं स्पीड त्याची सुट्टीचं जी ही आहे खालचं जे पिकअप आहे त्याच्यानुसार कुठल्या बैलांबरोबर चांगला पळेल तो? आम्हाला तर पहिली अपेक्षा बाकासुरूवर पळणार आहे कारण ती बैलगाडी क्षेत्रातला देव आहे बरं. आणि देवाच्या गाड्यात पळलं की विशेष नाही. आणि दुसरं म्हणजे आता जी संभाजीनगर वडीलकडली बैल आहेत चिमण्या श्री तांडू मिस्त्रीचा देवाबाई VIP राणा रुद्रा त्यांच्या बी गाड्यात पळायची इच्छा आहे. बरं बरं, चांगले म्हणजे सगळ्या नामांकित आणि सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा एखादा सुंदर असा पळणारा बैल जो अजूनही पडद्याचं महागच आहे, गट पास करूनच घरी जात आहेत, त्यांचं पण कुठंतरी नियोजन फसतं आहे. तर असा कोणता नंदी तुम्हाला आला तर पायऱ्यासाठी तर करणार 100% 100% पळणार मित्रांनो सांगितलं रे. आणि बाकी अजून कोण कोण सहकार्य करतं? सहकार्य म्हणजे आता हे दिसते तेवढी टीम आपली सगळी सोबतच असते. सोबतच असतं. हां. खाली झेंडा पंच म्हणजे बापूंचं कसं काय वाटतं तुम्हाला खाली झेंडा? बापूंसारखा आज झेंडा पंचच होणं शक्य नाही आजपर्यंत. का? कारण त्यांचं ते झेंडाची ती नजर जी आहे ती बैलांची सगळं पट्टीच्या पुढं कोणाचा पाय येऊन देत नाही. ते आला तरी ते सांगतात बाबा मागे घे. आणि झेंडा टाकायच्या आधी कोणी गडबड फिरबड केली तर त्यांचा मार तर सगळ्याला माहिती आहे कसा आहे ती. आणि ते एक नंबर झेंडा पंच आहे. परवा दिवशी बापूंनी 2:15 पर्यंत मला वाटतं सेमी पण पूर्ण. हो, सेमी पूर्ण. 1ला काहीतरी मला वाटतं गट झाली गट झालते सगळं. आणि नंतर 2 पर्यंत सेमी झाले. काय वाटलं तुला ही असं वेगवान जबरदस्त अशी मैदानं कोण करू शकतो? कुठला झेंडा पंच? नाही असं करू शकत नाही कारण वातावरणाचं बी बघावं लागतं त्याच्यामुळे बापूंनी बी गती लावली. आणि प्रत्येक मैदानावर गेले की असं हो कारण बैलांना बी लय थकावा असतो दिवसभर जाऊन तिथं थांबायचं. त्याच्यामुळे लगेच जण गटला जण मार खालाय ते आपलं यारवाळीच घरी जाऊन बैलांना बी आराम भेटतो. या बघा मित्रांनो म्हणजे ते तुम्हाला पण आराम, तुम्हाला पण घरी यायला किती इथनं बैल खाली उतरवायचा, इथं त्याचं खाय चारा पाणी करायचं आणि मगच जायचं. घरी जायचं. मग किती वाजतात तरी घरी जायला? आम्ही जरी आता लांबचं मैदान असलं तरी 4ला उठावं लागतं आम्हाला. पहाटे 4ला उठून इथं यायचं. इथं यायचं बैल भरायचं. तिकडे जर बैल राहिला गुलाला तर घरी जायला परत संध्याकाळचे 11 वाजता ते 11 वाजता. हां. म्हणजे बघा पण सगळ्यात जास्त आनंद कुठला होता? गुलालात राहिला. गुलालात राहिलं. बरं बघा मित्रांनो म्हणजे एवढं सगळं सुट्टी मेकरची व्यथा आहे ते सांगता. आता आपण वळूयात अल्ताफ भाईंकडे. आपल्या समेत अल्ताफ भाई. भाई नमस्ते. नमस्ते. काय सांगाल गुरुच्या विषयी? गुरु आता पहिलंच मैदान होतं त्या दिवशी पेठ नाक्याचं. बरं. त्या दिवशी अपेक्षा होती त्यानं पूर्ण केली. हां, पहिलंच मैदान होतं पण त्याच मैदानानं खरंच सगळंच बदललं का? सगळंच म्हणजे जे व्हायचं ते नव्हतंच झालं. म्हणजे नाव भरपूर झालं. हां. कसं वाटतंय ते नाव झाल्यानंतर? मी नाव झालं होता बघा त्यांना एवढी म्हणजे अपेक्षा नव्हती की एवढं नाव होईल, त्याच्यापेक्षा जास्त झालं. आणि मैदान कसं पार पडलं वनश्री केसरी? चांगलं मैदान झालं. आधी त्यांचं म्हणजे पेठ नाक्याचं मैदान होतं त्यानंतर त्यांनी अमरापुरात घेतलं. अमरापुरातनं नंतर मग त्या टायमिंगला व्यवस्थित चांगलं मैदान 550 गाडी आली. आता हे सगळं नियोजन तुमच्याकडेच असतं घ्यायचं सगळं? ते ऑलरेडी म्हणजे असताना मग आमचे चुलत सासरेच आहेत ते शाहिद भाई. हां, त्यामुळं आपलंच म्हणून आपलाच बैल म्हणून आपण ते करायचं. हां. शाहिद भाईंचा स्वभाव कसा आहे? एक नंबर स्वभाव. म्हणजे आत्ता चालूला म्हणलं ना म्हणजे आपलं उघड बोलणं असतं. चालूला बैलगाडी क्षेत्रात एक मनमेवाळू म्हणजे मन मोकळा ही दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडून पाहिलं जातं. हे सगळं करत असताना कोण कोण तुम्हाला अजून सहकार्य करतं? तुमच्याकडे पण बैल आहेत असं ऐकून? हो, देवाबाई आहे, VIP राणा आहे, अशा आहेत भरपूर आहेत. मग घरच्याच गाड्या पळवायच्या आमचं? हो, त्याला काय वेळ आली की ते बी होणार. वेळ आली किती कसं मैदान? आता कुठल्या असताना गुरु हा देवाच्या दावणीतला आहे. बरं. हां, त्याच्याच दावणीतला आहे त्यामुळं काय अडचण नाही. आता कुठल्या मैदानाची जास्त उत्सुकता आहे तुम्हाला सगळ्यांना? 21 तारीख. मित्रांनो संबंध महाराष्ट्राला ज्या मैदानाची उत्सुकता आहे ते म्हणजे जनतेच्या मनातलं पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान. या मैदानाची सगळ्याला आतुरता लागलेली. त्याच्यामुळं निश्चितच नातेपुतेकरांचा गुरु हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये कमाल करून दाखवेल. धन्यवाद.